श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 135। कोकिसरे गावचा पुराणिक बावडेकर दरिद्र्याने अगदी ग्रासून गेला होता। उत्पन्न तसे फारसे नसल्यामुळे प्रपंचाचा गाडा ओढणे त्याला फार कठीण जात होते। बावडेकर देशभक्त होता। गावाच्या देवळात जाऊन भाविकांना पोथी वाचून दाखवणे, 4 पैसे कमवणे हाच त्याचा उद्योग होता। परंतु या उद्योगात त्याला प्राप्ती होत नव्हती। सारेच गावकरी त्याला पैसे देत नव्हते। काही जण फक्त पोते ऐकत होते, मग देवाला नमस्कार करून निघून जात होते। बावडेकरांची बायको लक्ष्मी त्रासून गेली होती आणि आई पार्वतीबाई गांजली होती। करकुट्ट करून संसार चालवण्याचा त्यांनाही वीट आला होता। रात्री 2 घास जास्त जेवावे तर दुसऱ्या दिवशी सकाळी घास त्यांना कमी जेवावे लागत होते। केव्हा केव्हा तर एके वेळची हातातोंडाशी घास पडतच नव्हती। एके दिवशी बावडेकर पोती सांगून घरी परतताना त्यांच्या बायकोने त्यांच्या समोर पाण्याचा पेला धरला होता। पाणी पिऊन होताच बावडेकर म्हणाले होते, दूध नाही दिलंस आज? लक्ष्मीने उत्तर न देता मान खाली घालून बावडेकर पौराणिकाची नजर चुकवली होती, पण पार्वतीबाई मात्र चटकन करवादल्या होत्या। दूध हवाय तुला? आईच्या आवाजात उपवास बावडेकरला चटकन जाणवला होता। उदारी चुकवली नाही म्हणून वाणी गाय घेऊन गेला हे विसरलाच वाटतं तू। श्रीहरी श्रीहरी बावडेकर पुटपुटला होता। त्या आठवणीने त्याच्या मनाला क्लेश झाले होते। गंगा त्याच्या आवडीची गाय होती। बावडेकरला अजून मूलबाळ झाले नव्हते, म्हणूनच असेल कदाचित लक्ष्मी आणि ती गंगाला अगदी मुलीप्रमाणे जपत होत्या। म्हणूनच बावडेकर देवळात आला की ती हंबरून आपला आनंद व्यक्त करीत होते। लक्ष्मी दिसली की जागच्या जागी मान हलवीत घुंगुरमाळा वाजवीत होती। तसे पाहायला गेले तर गंगाचे बावडेकरच्या परिवाराला पोसत होती, पण ग्रह फिरले की सारेच फिरतात तसे बावडेकरांचे झाले होते। जो वाणी बावडेकराचा आदर करीत होता तोच एके दिवशी बितरला होता। अहो पौराणिक हुआ, पैसे कधी देणार आमचे? वाण्याने काहीसे रागातच विचारले होते। धनीराम, मी कोठे पळून जात आहे का? बावडेकर नम्रपणाने म्हणाले। आता ते मी कसे सांगणार? धनीराम उद्धटपणे म्हणाला होता। कोणाचा कधी भरोसा देता येतो बाबा? शिवाय तुमची उदारी तर वाढतच चालले, कधी देतो? बावडेकरांचा आदर करीत तोच एके दिवशी बितरला होता। अहो पौराणिक बहिणा, पैसे कधी देणार? वाण्याने काहीसे रागातच विचारले। बावडेकर गप्प झाला होता। अचानक धनी नावाची वृत्ती कशी काय बदलली हे त्याच्या लक्षात आले नाही। मी 1 महिन्याची अवधी देतो बुवा, धनीराम म्हणाला। जर माझी उदारी चुकवली नाहीस तर मी तुमची गाय घेऊन जाईन। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।